आलो आहोत उटीच्या आयकॉनिक प्लेस टी गार्डनमध्ये। ही जागा म्हणजे हिरवळीचा एक स्वर्ग आहे। सगळीकडे डोंगराळ भाग आणि त्यावर पसरलेली चहाची झाडे, जसं ग्रीन वेल्वेट कार्पेट टाकलेलं असावं। इतकी शांत आणि फ्रेश जागा आहे की आवाज न करता फक्त नजर फिरवत राहावीशी वाटते। उटीमध्ये चहाची बाग म्हणजे साऊथ इंडियाचं टी गोल्ड म्हणावं लागेल। ब्रिटिश लोकांनी इथे 1800मध्ये चहाची बागे सुरू केली। उटीचं कूल हवामान आणि एलिव्हेशन हे सगळं टी फार्मिंगसाठी परफेक्ट आहे। इथे काम करणारी लोके आजही टी लिव्स हाताने तोडतात। नो मशीन्स, जस्ट ट्रेडिशनल मेथड। हे 3 प्रकारने पाने निवडतात: टेंडर शॉट्स, बर्ड्स आणि सॉफ्ट लिव्स, ज्याच्यामुळे चहाला एकदम असा रिच फ्लेवर येतो। टुरिस्टसाठी तर ही जागा इंस्टाग्राम फेवरेट झाली आहे। जिकडे तिकडे सिनिक बॅकग्राऊंड आणि नॅचरल फिल्टर्स तर मिळतातच। मी एकदा टी लिव्स हातात घेतली आणि असं वाटलं हा तर तोच पत्ता आहे ज्यावरून आपला रोज सकाळ संध्याकाळचा चहा तयार होतो। नेक्स्ट आम्ही पोहोचलो उटीच्या फेमस प्लेसला, ते म्हणजे बोट हाऊसला। पण इथे एक ट्विस्ट आहे। आज बोटिंग वगैरे काही नाही केली, त्याऐवजी फक्त वॉकिंग आणि थोडंफार स्नॅक एन्जॉय केला। ऊन पण होतं म्हणून शांत बसून व्ह्यू एन्जॉय केला। लेक खूपच सुंदर आहे, पाणी एकदम शांत आहे, सराउंडिंग्स ग्रीनरीने भरलेले। इतकं शांत होतं की वाटलं बस इथेच बसून दिवसभर फोटोज काढत बसावे। खूप सर्व फोटोज, खूप सगळे व्हिडिओज, खूप सगळे रील्स शूट केल्यानंतर बोटिंग न करता सुद्धा खूप जास्त मजा आली, कारण ॲम्बियन्स खूप जास्त सुंदर होतं। त्यानंतर गरम गरम स्वीट कॉर्न आणि स्पायरल पोटॅटोज ट्राय केले। खरं सांगायचं तर समटाईम इट्स नॉट अबाउट डुईंग एव्हरीथिंग। कधी कधी फक्त चालणे आणि व्ह्यू एन्जॉय करणे ट्रिपचा बेस्ट पार्ट असतो। सो या उटी बोट हाऊस विदाउट बोटिंग पण स्टील 100% पीसफुल वाईब होते। Because we held it, but that's but you know, the first class was sold out. Yeah, and second class we got them, but I don't know if the seats are good, but hopefully we'll see. You can see tomorrow. Okay. Yeah. Okay. Good luck, you guys. Okay, thank you. Take care. Take care. Bye bye. ये हॉट चॉकलेट मशीन है। ये आइसक्रीम स्टिक आएगा ना, इसका भी डाल दिया। ये हॉट चॉकलेट प्रोसेसिंग आल्सो ये मशीन। ये बटर एंड कोको शुगर ये मिक्स कर दिया, ठीक है? Okay, हाँ। इसका नो प्रॉब्लम। Okay, sorry, हाँ, continue। शुगर एंड मिक्स कर दिया, ठीक है? शुगर एंड चॉकलेट, चॉकलेट कोको पाउडर ये मिक्स कर दिया। ये नेक्स्ट प्रोसेसिंग है, ये बॉइलिंग है। नेक्स्ट ये मिक्स कर दिया, ये बॉइलिंग है, ठीक है? ये बॉईल कर दिया, ये इसमें डाल दिया, ठीक है? ये वाला नटीज मिक्स कर दिया,
इसका इधर आएगा आलमंड केशर ये मिक्स कर दिया आपका एसेंस डाल जसं दिया जे फ्लेवर्स असेल ना ते इथे मिक्स होतात. इथपर्यंत फक्त ते मिक्स करतात आणि इथे फ्लेवर्स रेडी होतात. हाँ, ये एसेंस डाल दिया, ये नट्स के बाद मिक्स कर दिया, ये वाला शेप कर दिया, ये सेपरेट शेप कर दिया, नट्स आल्सो शेप कर दिया इधर. इथे शेप होतात, इथपर्यंत शेप होतात. ये वाला बोर्ड चॉकलेट है ना, कन्वेयर बेल्ट नाव. ये वाला मिक्स्ड बोर्ड चॉकलेट है, ये डेरी मिल्क शेप आएगा ना, इसका बोर्ड चॉकलेट है, अंदर भी मोल्ड चॉकलेट है ये वाला, ये मोल्ड भी अंदर भी नट्स आएगा ये वाला. ये ऑल चॉकलेट प्रोसेसिंग ये आल्सो सगळं कंपार्टमेंट्स आहे चॉकलेट. ओके, कैन गिव योर ॲड्रेस. ओके, What is the address? ये एड्रेस फिटू स्टूडियो चॉकलेट फैक्ट्री बटफ्लायर ऊटी. ऊटी. Okay. थँक यू. Okay, thank you so much. अभी हम लोग जा रहे हैं. मैं बहुत प्यारी लग रही हूँ आज. मैंने ऐसे ड्रेस पहना है. दीदी भाई, यू आर हैविंग फन? यस, वी आर हैविंग फन. द रियल ब्लॉगर इज हियर. गाइस, इसने फोन हराया चॉकलेट फैक्ट्री में. हाँ, इसको कुछ अक्ल है क्या? गाइस, वो चॉकलेट पापा की गालियां खाई इसने. मैं, आपको लगता है गाइस, क्या है ना, वो चॉकलेट के दुनिया में मैं इतनी मशहूर हो गई, मेरे ध्यान में ही नहीं है. चलो, we will see you in some time. नाही, तुम्ही how much? 6%. 180. बस करू. कसं वाटतंय? बोला काहीतरी. चांगलं लागतंय काय. बाय करा. बाय. खूप छान वाटतं सोनी. हे प्लम पाईन ट्री, पाईन फॉरेस्ट. सो आता आम्ही आहे पाईन फॉरेस्टमध्ये. पूर्ण पाईनच्या ट्रीजचं फॉरेस्ट आहे. खूप सुंदर व्ह्यूज आहे. तुम्ही सिनेमॅटिक तर बघितलेच असेल. आता पाईन फॉरेस्ट संपल्यानंतर आम्ही निघतो आहे कुर्गसाठी. तर हा होता आपला उटीचा व्लॉग. पुढे व्लॉग बघा.
आली बर का, येती बर का ती. येतोय तो, येती नाही. चला रे चला जाऊ दे. हे कसं पाहते. आणि इथं आता बंद करते काही बंदच आहे का आता. मोबाईल हिसकून पळाल ते. सो आता आम्ही उटी एक्सप्लोर करून झालं 1 डे मध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे कूर्गसाठी. आता आम्ही कूर्गला जाऊ आणि कूर्ग एक्सप्लोर करू. तर तुम्ही माझ्या ब्लॉगची सिरीज कंटिन्यू करा साऊथ साईडची. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तमिळनाडू सिरीज, साऊथ सिरीज खूप इंटरेस्टिंग आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.